मला इथे फ्रेममध्ये मगाशी दिसत होते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तिथे होत्या, दादा भुसेंची चर्चा करतायत. नीलम गोरे आता स्क्रीनवरती आपल्याला दिसतात. ही थेट राजभवनात येणारी दृश्य आहेत. उदय सामंत, दादा भुसे, प्रकाश आंबेडकर, हातात कागद आहे, शपथेचाच कागद असं आपण धरूया. त्याच्यासोबतच तिथे आशिष जयस्वाल आहेत, हसतायत. आशिष जयस्वाल, कमलेशजी, आशिष जयस्वाल हसतायत, याचा अर्थ आपण आता मान्य करायला पाहिजे की त्यांना मंत्रिपदाची शपथ धरूया. आता त्यांना तिचा फोन गेला असावा. संजय शिरसाट, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज, सगळ्यांच्या हातात शपथेचीच कागद आहेत. आंबेडकर आहेत, अमर काणे आपल्या सोबत आहेत. अमर, जरा आम्हाला तिथे काय काय सुरू आहे सांगाल? खूप इंटरेस्टिंग आम्हाला व्हिज्युअल दिसत आहेत. पंकजा मुंडेंबद्दल आपण खरं तर बोलायला हवं. अजून काही वेळ आपल्याकडे असेल तर पंकजा मुंडे या प्रचंड खुश तिथे दिसत आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आपल्याला उत्साह दिसतोय एकंदरीत. अमर, काय काय राजभवनात दिसतंय? काय तिथे तुम्हाला साधारणपणे चित्र दिसून येत आहे? हालचालींना वेग आलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता शपथविधी सोहळा सुरू होईल. साधारणपणे सगळे जे प्रामुख्याने जे नेत्यांना शपथविधी करता फोन गेले होते ते सगळेजण पोहोचलेले आहे आणि प्रचंड अशी उत्सुकता आहे. आता सुजय विखे पाटील यांच्याशी थोड्या वेळापूर्वी संवाद साधला. त्यांनी पण फार आनंद व्यक्त केला, कारण की बराच संघर्षाचा काळ लोकसभा निवडणुकीनंतर राहिला होता. आम्ही ज्या पद्धतीने कमबॅक केला त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आणि वडिलांच्या शपथविधीला यापूर्वी 2-3दा मी पोहोचू शकलो नाही, पण यावेळेला नागपुरातल्या हिरवळीवर मी हा शपथविधी सोहळ्याचा वडिलांना शपथविधी घेतानाचा आनंद एक त्यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुटुंबीय सुद्धा इथे पोहोचलेले आहे आणि विविध नेते आता इथे पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक थोड्याच वेळात हा शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. ठीक आहे अमर, मी दृश्य बघतोय, आम्हाला ती समोर दिसत आहेत. राणे परिवार आम्हाला दिसला. नारायण राणे, त्यांच्या पत्नी नीलम राणे इथे होत्या. म्हणजे नितेश राणेंचाही शपथविधी होतोय. आता राणेंची दुसरी पिढी खरं तर मंत्रिमंडळात असेल आता. म्हणजे राणेंचा सुरुवातीच्या काळामध्ये युती सरकारमध्ये त्यांच्याकडे आधी पशु दुग्ध मत्स्य व्यवसाय त्यांच्याकडे होता, नंतर महसूल आला त्यांच्याकडे, महसूल, आणि मग नंतर मुख्यमंत्रीपद राणेंकडे. आता त्याच्यानंतर राणेंना मंत्रिमंडळात संधी मिळाली ती थेट विलासरावांच्या काळात. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे महसूलच होता, नंतर उद्योग त्याच्यानंतर. आणि आता त्याच्यानंतर राणे बरेच काळ सत्तेत तसे मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिले होते. अर्थात भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचा पहिल्यांदा आता हा केंद्रात मंत्री होते राणे. राणेंना आता गेल्या संधी मिळाली त्यांच्यामध्ये. सगळे परिवारात लघु, मध्यम आणि सूक्ष्म लघु त्यांच्याकडे मंत्रालय तिकडे होतं. आणि आता हे सगळे आपल्याला शिवसेनेचे अनेक इच्छुक चेहरे, म्हणजे योगेश कदमांचा आपण ज्या प्रकारे त्यांचा, संजय राठोड फार इथे आपल्याला उत्साही दिसतात. संजय राठोडांचा आपण समावेश आता झाला असं आपण कदाचित त्याच्यावर ऍटलिस्ट जे आपण दिसतात व्हिज्युअल. आणि भरत गोगावले, त्यांचंही जॅकेट कामी आलंय. त्यांचं जॅकेट कामी आलं. ते मागे म्हटलं ते मी 4 कोट शिवून ठेवले होते पण 4ही वाया गेला. ते मागे आमच्याशीच बोलताना म्हणाले होते. पण त्यांचाही आहे, फक्त तो बॅलन्स साधण्याचा इथे प्रयत्न इथे. आणि बघा, मगाशी आपण ज्याबद्दल बोलत होतो, नितेश राणे यांनी जी इमेज त्यांची गेल्या काही दिवसांमध्ये बनवलेली आहे त्याच्या भोवतीच त्यांचा आपल्याला हे त्यांनी स्वतःला बरोबर त्याच्या भोवती बिल्ड केलं. एक भगव्या रंगाचा कुर्ता घालून असते विशेष गुलाबराव पाटलांचं आहे. पण ते गुलाबराव पाटील नेहमीच भगव्या कुर्ता, त्यांचा आवडीचा पेहराव येतो गुलाबराव पाटील. ही नावं आपण म्हणू शकतो आता की शिवसेनेचे कोण कोण नाव आपल्याला दिसू शकतात. त्याच्यामध्ये मला अजून प्रताप सरनाईक दिसले तिथे. प्रताप सरनाईकांचं नाव सुरू आहे. प्रताप सरनाईकांचं अनेक वेळा नाव चर्चेत आलं. गेल्या वेळेस त्यांना अपेक्षा होती, तेव्हाही त्यांना तर अपेक्षा होती, त्यांना त्या काळी स्वतः त्यांची इच्छा होती की आम्हाला पर्यटनमध्ये काम करायला मिळावं, कारण माझ्या आवडीचा विषय असं ते एकदा पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. पण तेव्हा त्यांना संधी मिळाली नाही, कारण ठाण्यातनं तेव्हा ऑलरेडी शिंदेचं नाव होतं, मोठं मंत्रिपद त्यांच्याकडे जाणार होतं. एका जिल्ह्यात 2 मोठी मंत्रिपदं कशी द्यायची, एका शहरामध्ये राहतात, बाजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये. पण आता यावेळेस त्यांना संधी दिली गेलेली आहे. दादा भुसे तिथं स्थितप्रज्ञतेनं उभे आहेत, ते कोणाशी बोलत नाहीयेत आणि कागदही आपल्याला अजून दिसलेला नाहीये. त्यांना बहुधा शपथ पाठ असावी, दादा भुसे पण अत्यंत जवळचे मानले जातात. ते दादा भुसे हे एकनाथ शिंदेच्या अत्यंत निकटवर्त्यांपैकी एक आहेत. त्यांचं तिथे नाव आहे. नीलम गोरेंकडे माहिती आहे ऍडजस्टमेंटमध्ये त्यांच्याकडे विधान परिषदेचे सभापतीपद त्यांच्याकडे असणार. त्यांनाही मधल्या काळामध्ये शिवसेनेत असताना त्यांना मंत्रिपदाची त्यांना इच्छा होती. आणखी तिथे मुख्यमंत्री आलेले इथे आपल्याकडे जी कोण कोण नेते येतात ही आपण दृश्य लाईव्ह बघतोय राजभवनातून. एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेनेचे सगळे नेते जे मंत्री पदाची शपथ घेणार आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी तिथे जातीने सगळे हजर आहेत. त्यामुळे ही नावं आपण बघतोय. थोड्याच वेळात आता कदाचित देवेंद्र फडणवीस तिथे ऑलरेडी पोहोचलेले आहेत, अजित पवार तिकडे आलेले आहेत आणि आता एकनाथ शिंदेचं देखील तिथे आगमन झालं. थोड्याच वेळात एकदा राज्यपालांचं आगमन झालं की तातडीने शपथविधीला सुरुवात होईल. आपल्याकडे ही थेट दृश्य येत आहेत राजभवनातून. आपण ही दृश्य बघतोय. थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार, गिरीश महाजन यांचं आपण नाव बघतोय, त्यांचं आपण नाव तिथे बघतोय. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते आहेत, प्रवक्त्या शायना यांची. खरं तर ते आता शिवसेनेत आहेत. शिवसेनेत त्यांनी निवडणूक लढवली होती. त्या तिथे उपस्थित आहेत. शिंदेचे सगळे निकटवर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात. जो शिंदेचा पूर्ण स्टाफ आहे तिथे आपल्याला बघायला मिळतं. शिंदेच्या जवळ असणारी ही मंडळी. ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय राजभवनातून. अवघ्या काही मिनिटांमध्ये शपथविधीचा हा समारंभ सुरू होणार आहे. महाराष्ट्राच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी आपल्याकडे लाईव्ह आपण दाखवणार आहोत. आणि पंकजा मुंडेंबद्दल